ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्या समोर येऊन एकाच भयानक गोष्टीने रविराजने पूर्णाजीला सत्याची जाणीव करून देताच पूर्णाजीच्या काळजात धस्स होऊन अखेर आपल्या नातवासाठी पूर्णाजी ही सायलीचा स्वीकार करणार आहे. प्रतापच्या एका सत्याने तर रविराजच्या दुसऱ्या सत्याने पूर्णाजी अखेर सर्व भांडण वैर विसरून सायलीचा स्वीकार करून आपल्या परतोंडासाठी कसे सायलीला जवळ घेते हे आपण बघणार आहोत. आणि त्यामुळे मूर्ख प्रियाच्या सायलीच्या प्रेग्नन्सीचा डाव हा तिच्यावरच उलटून अखेर मूर्ख प्रियामुळेच पूर्णाजी ही सायलीचा स्वीकार करताना आपण बघणार आहोत. सायलीच्या प्रेग्नन्सीचे खोटे रिपोर्ट बनवून सायलीला तोंडावर आपटवण्याचा प्रियाचा डाव तिच्यावरच उलटलेला असतो आणि प्रियाला तिची ती चूक खूप महागात पडून पूर्णाजीला सत्याची जाणीव होऊन पूर्णाजी आता सायलीचा सून म्हणून स्वीकार करून सायलीला कसे प्रेमाने जीव लावते हे आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता सायलीला तोंडावर पाडण्यासाठी अर्जुन आणि सायली हे खोटे नवरा बायको आहेत हे आता आपल्याला सर्व सुभेदारांना पटवून द्यावेच लागेल असा आता प्रिया आणि अस्मिताने डाव आखलेला असतो. आणि त्यांच्या प्लानप्रमाणे आता अस्मिताने सायली ही प्रेग्नंट असल्याचे मोठ्या हुशारीने कल्पना समोर आणलेले असते. आणि ज्यावेळेस सायलीच्या ताकामध्ये अस्मिता ही उलटे आणि त्रास होण्याचे औषध टाकते त्यावेळेस सायलीला खऱ्या अर्थ प्रेग्नंट बाईसारखा त्रास होऊ लागतो आणि लगेचच कल्पनाचा समज होतो की सायली ही प्रेग्नंट आहे. पण पूर्णाईचा विश्वास नसल्यामुळे पूर्णाई ही अर्जुन आणि सायलीला हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे जायला सांगते. तेव्हा आता तिथे सुद्धा सायलीची प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते. पण त्याच वेळेस इकडे हुशार प्रियाने नर्सला पैशाची लालच दाखवून सायलीचे ते रिपोर्ट्स बदलवलेले असतात आणि निगेटिव्ह असणारे सायलीचे ते रिपोर्ट्स पॉझिटिव्ह असल्याचे नर्स ही डॉक्टरसमोर आणते. आणि त्याच वेळेस कल्पनाने डॉक्टरांना फोन करून सायली प्रेग्नंट आहे की नाही हे विचारलेले असते आणि त्यामुळेच सायली म्हणजे तुमची सून ही प्रेग्नंट असल्याची गुड न्यूज डॉक्टरनी कल्पनाला दिलेली असते. तेव्हा आता सायली प्रेग्नंट आहे हे समजताच कल्पनाचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो आणि सायलीला कुठे नेऊ आणि कुठे ठेवू अशी आता कल्पनाची अवस्था झालेली असते. कल्पना आता सायलीला काहीही करू देत नसते आणि जीवापेक्षा जास्त आता कल्पना ही सायलीची काळजी घेत असते. कल्पनाचा आजीसाठी चाललेला तो आनंद बघून आता इकडे पूर्णाजी सुद्धा कल्पनाचे ते सर्व हावभाव आणि आनंदात समजून घेत असते. इकडे मात्र आता प्रिया आणि अस्मिता अजून एक मोठा डाव खेळतात. आता सायली ही प्रेग्नंट नाही आहे हे आपल्याला सुभेदारांसमोर आणायचे. कल्पनाची तर समजूत झालेली आहे सायली ही प्रेग्नंट आहे. तेव्हा आता सायली प्रेग्नंट नसल्याचे आपण कसे समोर आणायचे यासाठी दोघीही दुसरा डाव खेळतात. आणि त्यानुसार आता सायली ही किचनमध्ये जाऊन तांदळाची उकड करण्यासाठी तांदूळ घेऊ लागते. त्यासाठी सायलीने स्टूल उभा केलेला असतो आणि सायली त्या स्टूलवर उभे राहून तांदूळ घेऊ लागते. त्याच वेळेस प्लानप्रमाणे अस्मिता ही हळूच सायली उभा असलेला स्टूल बाजूला काढून घेते आणि त्याचबरोबर सायलीचा तोल जातो आणि सायली ही खाली पडू लागते. पण योगायोगाने अर्जुन तिथे येऊन सायलीला धरतो आणि मोठ्या धक्क्यातून सायलीला वाचवतो. तर आता इकडे सायली जर पोटावर पडली तर लगेचच ती प्रेग्नंट नसल्याचे सर्वांसमोर येईल असे आता अस्मिताची खात्री असते. पण उलटेच होऊन आता अर्जुनने सायलीला वाचवलेले असते आणि ज्या वेळेस कल्पनाला हे समजते त्यावेळेस कल्पना सायलीला म्हणते की आता तू कोणत्याही कामाला आणि कोणत्याही गोष्टीला हात लावायचा नाहीस. इकडे आता पूर्णाजीला तिचे मन खात असते. आपण 20 वर्षापूर्वी प्रतिमाला दिलेला शब्द आपण पाळू शकलो नाही आणि आपण प्रतिमाच्या मुलीला म्हणजे तन्वीला आपली नात सून बनवू शकलो नाही असा विचार आता पूर्णाजीच्या डोक्यात येत असतो. त्याचबरोबर आता इकडे सायली ही प्रेग्नंट असल्याचे समजताच आता सायलीला तर आपण बाजूला आणि दूर लुटू शकतो पण अर्जुनच्या मुलाला आपण कसे दूर लोटू शकतो कारण काही जरी केलं तरी ती आपलं रक्त आहे आणि आपलं परतोंड आहे. तेव्हा आता पूर्णाजी ही दुहेरी कात्रीत सापडलेली असते आणि लगेचच पूर्णाजी ही रविराजांच्या घरी येते. रविराज हा पूर्णाजीला बघताच मोठा धक्का बसून पूर्णाजीला बसावयास सांगतो.
त्यानंतर आता पूर्णाजी रविराजांना म्हणते की माझे मन मला खात आहे. मी प्रतिमाला दिलेला शब्द पाळू शकले नाही आणि तुझ्या मुलीला रविराज मी नाचसून बनवू शकले नाही. पण आज दोन्ही बाजूने मी कात्रीत सापडले आहे आणि सायली ही प्रेग्नंट असल्याची बातमी आता पूर्णाजी ही रविराजांना देते. तेव्हा रविराज म्हणतात की पूर्णाजी ही तर आनंदाची बातमी आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते की आनंदाची कशी असू शकते? मी प्रतिमाला दिलेला शब्द आणि तन्वीला माझे सून होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकले नाही. तेव्हा रविराज पूर्णाजीला समजावून सांगतो की पूर्णाजी जे झाले ते घडून गेले, त्यामध्ये आता आपण काहीच करू शकत नाही. नीतीच्या मनात सुद्धा हेच होते आणि तू काही काळजी करू नकोस पूर्णाजी. आयुष्यभर जीव लावणारा मुलगा मी तन्वीसाठी शोधून काढला आहे आणि तन्वीचे त्याच्यासोबत मी लग्न लावणार आहे. तेव्हा ते ऐकून पूर्णाजीला थोडेसे हायसे वाटते. आपण तन्वीला नाचसून तर बनवू शकलो नाही, पण चला तन्वीचं तर व्यवस्थित होतंय असा आता विचार पूर्णाजीच्या डोक्यात येतो. तर रविराज म्हणतात की पूर्णाजी आता सायलीचा तू नाचसून म्हणून स्वीकार कर आणि आता सायली प्रेग्नंट आहे तर तुला अर्जुनच्या मुलासाठी तिचा स्वीकार करावाच लागेल. तेव्हा सगळे हेवे दावे आणि वाईटपणा तू सोडून दे. त्यानंतर आता पूर्णाजी घरी येते तर पूर्णाजी अजूनही अस्वस्थ असते. ते बघून प्रताप हा पूर्णाजीकडे येतो आणि पूर्णाईला म्हणतो की पूर्णाजी अगं का बरं स्वतःच्या जीवाला खातेस तू अशी? तर पूर्णाजी म्हणते की काय करू मग प्रताप मी? प्रताप म्हणतो की हे बघ आता मी सुद्धा सायलीचा रागराग करत होतो. सायली या घरात यायला नको असे मलाही वाटत होते, पण आता गेल्या त्या गोष्टी घडून गेल्यात. मलाही अर्जुनचे हे वागणे आवडलेले नव्हते, पण आता नाविलाज आहे. अर्जुनच्या मुलासाठी आणि माझ्या नातवासाठी मला आता या सर्व गोष्टी बाजूला ठेवायच्यात आणि मी बाजूला ठेवणार आहे. तेव्हा तू सुद्धा सगळे आता हेवे दावे राग रोष सगळं विसरून सायलीचा स्वीकार कर. यापेक्षा आता आपण काहीच करू शकत नाही. तेव्हा अखेर पूर्णाजीला सुद्धा प्रतापचे म्हणणे पटलेले असते आणि अखेर आता आपल्या परतोंडासाठी आपल्याला हे सर्व करावंच लागेल आणि सायलीचा स्वीकार करावा लागेल. इकडे आता कल्पनाचा सुद्धा आनंद बघून पूर्णाजी आता कल्पनाचे सुद्धा मन मोडण्यासाठी तयार नसते आणि आपल्याला सुद्धा कल्पनाच्या आनंदात सहभागी व्हायला पाहिजे असा विचार आता पूर्णाजीच्या मनात येतो. आणि पूर्णाजी ही कल्पनाकडे येऊन कल्पनाला सर्व हकीकत सांगते आणि म्हणते की आता मी सायलीला खूप रागरोष करून तिला वाईट बोलले, तिला घरातून हाकलवण्याचा प्रयत्न केला, पण नीतीच्यात हे मनात नाही आहे. तेव्हा आता मी सुद्धा सायलीचा नाचसून म्हणून स्वीकार करणार आहे. तेव्हा पूर्णाजी ते शब्द ऐकताच कल्पनाला मोठा आनंद होतो. तोंडाला हात लावून कल्पना ही विचार करते की आपण स्वप्न बघत आहोत की हे सत्य आहे. तेव्हा लगेचच आता कल्पना ही गुड न्यूज अखेर सायलीला देण्यासाठी पळतच सायलीकडे बेडरूममध्ये येऊ लागते आणि सायलीला बघताच कल्पना म्हणते की अगं सायली, तुला माहीत आहे का, अगं पूर्णाजी तुझा नाचसून म्हणून स्वीकार करण्यासाठी तयार झाल्यात आणि तुला त्यांनी त्यांच्याकडे बोलावले. ते ऐकून सायलीला सुद्धा मोठा आनंद झालेला असतो, पण त्या क्षणी सायलीला थोडासा चेहरा पडून दुःखही झालेले असते आणि लगेच आता सायली ही पूर्णाजीकडे येते. तेव्हा प्रेमाने हात पुढे करत अखेर पूर्णाजी सायलीला आपल्या मिठीत घेऊन सायलीचा नाचसून म्हणून स्वीकार करते. आता मूर्खप्रियाच्या एक चुकीमुळे अखेर पूर्णाजीने सायलीचा नाचसून म्हणून स्वीकार केलेला असतो आणि अखेर प्रतिमाचे स्वप्न हे पूर्णाजीने पूर्ण केलेले असते. त्यानंतर आता प्रतिमाचा शोध घेऊन प्रतिमा ही कशी सुभेदाराच्या घरात येते आणि सायली हीच तन्वी असल्याचे सत्य कसे समोर येते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.